नमस्कार. आभाळ रंग या कथासंग्रहामधील पुढची कथा आहे असे डॉक्टर सुरेखबाई. डॉक्टरांच्यासाठी पडावे आजारी. या अशा फरड्या उमद्या. इथे बाहेर बाकड्यावर बसलेला माणूस पार्टिशन पलीकडच्या तपासण्याच्या खोलीतल्या गप्पा ऐकून घरदार रोगराई हमखास विसरायचाच. हा बाग म्हणजे एक बाग इतिहास. ठराविक लयीत मोटारचे दार वाजते. त्यानंतर ठराविक ठेक्यात बुटांची टकटक. मागून कोंबडीसारखी तुरुतुरू येणारी फडफड फुटलेल्या लाहीसारखी नर्स. मोटारींची दारे ऐटीत खाडदिशी लावणे आणि उघडणे हेही एक शास्त्रच. नाहीतर आम्ही म्हणजे मारे झाकीत टॅक्सीतून जाणार. पण दार उघडायची वेळ आली की दरवेळी खूप अभ्यासपूर्वक पाहावे. पण प्रत्येक मोटारीची वा टॅक्सीची मूठ वाटते त्याच्या नेमक्या उलट्या बाजूस फिरून उघडावे. घाईघाईने दोन्ही बाजूस फिरून पाहावे तर औरच गोंधळ. शिवाय मीटर चालू. चौकातील जाम ट्रॅफिकमध्येही हे चालू मीटर आमचं हार्टबीट्स वाढवतं. बिलात चक्रवाढीने वाढ. आयुष्य शीघ्रगतीने कमी. आपली आई तपासण्यासाठी त्या फटफटत्या दारातून आत जाताच पोरही दाराखालून आत शिरतं. फटफटत्या दारासारखाच चटपट्या नर्सचा त्रासिक चेहरा. त्यानंतर सटक्यात सवाल, यांच्याबरोबर दुसरं कोणीच नाहीये का? पण डॉक्टर लेकूरवाळा आनंदी पोराला चुचकारून विचारतो, काय या दिवाळीला किती बहिणी पाहिजेत तुला? झालं. तिकडे बाईंच्या पोटात गोळा प्लस धस्स. नर्स बाईंना खासगीत घेऊन तू विचारते, असे का हो म्हणाले डॉक्टर? जुळे तिळे? नर्सबाईंना हसू आवडेना. पण त्या फुटाणीनं तरी धड उत्तर द्यावं का नाही, की जास्तच बुचकळ्यात पडावं? फोटो बिटो काढल्याशिवाय ते कळत नाही बाई. आणि बाईचा चेहरा भयानक. फोटो काढण्याजोगा. खुर्च्यांवरून, सोफ्यावरून, म्हणजे बरेच सोफे स्प्रिंग गेलेले, पण डॉक्टरांची स्प्रिंग पक्की. शिवाय नुकताच फॉरेनहून परतलेला तिकडचे स्प्रिंग ओरपून टेरिकॉट मंडळी आपापल्या नंबराची वाट पाहत बसलेली. संभाषणांचे तुकडे, कायदे, हरकती कसलीही हरकत न घेता बिनदिक्कत झडत असतात. काल आणि ताल कुणासाठी थांबत नसतो. एकदा गाणं गुरुजींनी मला चांगली समज देऊन म्हटलं होतं. पण सुरुवातीस तालाची पहिली मात्रा पकडणे म्हणजे नवशिक्याने धावती लोकल पकडणे इतकंच मुश्किल. दोन्हीही चुकायचंच. मीही गुरुजींना ठणकावून सांगितलं, इथं तरी कुणाचं तालासाठी आडलंय खेटर? मुळी धातीन सुरू होण्याआधीच आमची शारद का लपातला अशी गाडी धाडकन पुढे जाईल. तिकडे गुरुजींचा न का पतीना शारदकाल. तिकडे गुरुजींचा न का पातेना शारदकाल. त्याला आमचा नाविलाज. बघायचे तर रागारागाने. तुमचा त्रिताल तुम्हाला लखलाभ, आमचा बेताल आम्हाला. नसे ना आवाजात भिंगरी वा भवरा, म्हणजे बडा नादान. आमची बरी आहे मजबूत लोखंडी भन्नाट सळई. बापड्या तंबोऱ्याच्या तारा त्यापुढे अगदीच फिक्या. भोभो पुढे म्याव. मुळात वाटच चुकलेली. सरळ रस्ता सोडून गळाबिळा नसताना गाण्याच्या आडरानात शिरावच कशाला? चुकांवर चुका. लहानपणी वितीवर विती उभ्या करून
आम्ही गडावर गड बाई मावसगड असं गाणं म्हणत असू. तसलाच काही प्रकार. हा मावसगड शिवाजीच्या गडांपैकी नाही, हे नक्की कोण सांगू शकणार? संशोधन झाले वा केले पाहिजे. कदाचित महाराजांची मावशी त्या गडावर राहत असेल. इतिहासात काय, वर्तमानात काय, मावशीचं स्थान माऊलीहून काकडभर थोर. तेव्हा मावशा आणि मावसगड दोन्हींचे संशोधन व्हावे. तर काय, ठिय्ये देऊन बसलेल्यांकडून मासले वाईक टिय्ये उडत होते. एक तुकडा माझ्याही कानी आदळला. वा 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 वा, काय मोठे लोक! फारा दिवसांनी गाठभेट. कष्टपूर्वक खाणेपिणं कमी करून वजन उतरवलं. पूर्वी म्हणण्याइतका कोणताच मोठेपणा माझ्यापाशी नव्हता आणि नाही. मग आजच ही मोठे लोकची काय नसती आफत? परवा त्या गाण्याच्या अवॉर्डमुळे ही खास कुमकीची खास कोयली असावी. तिच्या एवढंच होय. अहो, पण तुम्ही का फुकट आपल्या चष्म्यांचे नंबर वाढवून घेताय? माणसे तर तीच पूर्वीची, तेवढ्याच लांबी रुंदी उंचीची. तुमचेच कोण बदललेले. सबूर सबूर. जरा खुल्या दिलानं आईस्क्रीमचे कोण खा, म्हणजे थंडे पडाल. तेवढ्यात एक तरुणी 5 वर्षांच्या पोरासह थेट आत मुसंडी मारून, 4 ताप हो याला, कसं तरीच करतोय, अंगाचं कापरं जात नाहीये माझ्या अजून. बोला मग, त्याला आधी बघू की तुम्हाला? जरा कांदा खिसून लावायचा अंगाला तर सुटलात पळत. काय थालीपीठ हवं का बाळ? डॉक्टर म्हणले. आता दुसरा कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला, या न्यायानुसार नंबर सोडून 1000 वेळा तपासणी खोलीकडे धाव घेणारी ही काही डोकी. खरं म्हणजे तसं सिरियस फार कुणालाच काहीच झालेलं नसतं. एरवी ही मंडळी इतक्या स्वस्थ चित्तेनं गप्पा मारत थांबती का? मीही त्यातलीच एक. आईनं प्रथम सासरी पाठवणी करताना फराळाच्या डब्यासह दिलेल्या खाद्यपदार्थांच्या वहीत लोणचं, म्हणजे माझं आणि कैऱ्यांचं, असा एक आचरट मथळा आहे. त्यातल्या गर्दीतील सांबार, माझे व ह्यांचे निरनिराळ्या मसालेदार तुकड्यांसह या नव्या पदार्थाची घरी जाताच भर पडणार. पुन्हा आतला आवाज. कुणी एक पेशंट, घशाला कोरड फार पडते. मग डॉक्टरांचा सल्ला, तुमचा तो पूर्वीचा उडुपी सोडा. दुसऱ्या कॉर्नरवर नवे रेस्टॉरंट झाले आहे, त्याच्याकडे भजी फर्मास मिळतात. तेव्हा भज 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 भवजल धिमाजी मनुजा भजाला. मला बाहेरही हसू आवरेना. डॉक्टर खराच रसिक. कोणती फळं कुठं चांगली मिळतात, साहेबाची आणि साहेबाची द्रवरूप औषधं कुठं चांगली मिळतात, हे डॉक्टरांनी सांगितलं तर कोणी तोंडात बोट घालणार नाही. पण भज्यांचा पत्ता म्हणजे तोंडास पाणी. खाल्ल्यावर तोंडचं पाणी पळालंच तर गंगाजळ पाजायला डॉक्टर आहेच. पण हे सर्व पाहूनही न हसणारे ते पलीकडे बसलेले 2 प्रेमिक, नुकतेच हिमालय रोहण करून आल्यासारखे थंड चेहरे. त्यांना हसू येतं ते फक्त एकमेकांकडे बघूनच. प्रेमाचा डोस जरा जास्त झाल्यानेच केवळ या डोसांखातर काही क्षण वाया घालवणं. अर्थातच एवढ्या भाऊ गर्दीतही नजरों से नजर का टकराना. वर्षानुवर्षे अधनमधनं येऊन या गप्पा ऐकण्याचा मला छंदच जडलाय. पण बसस्टॉपवर नुसतीच गंमत पाहत फार वेळ थांबता येत नाही. बस येऊ नये म्हणजे अहो आश्चर्यम, आपण न जाणं म्हणजे संशयास्पद व्यक्ती. तसंच काहीच होत नसताना डॉक्टरकडे येणं म्हणजे डॉक्टरनीच्या आयुष्यात संगीत संशय कल्लोळ. नवऱ्याची वाट पाहून पाहून ती माऊली सदाच थकलेली. सकाळच्या नाश्त्यात 10 खडे तसे 10 फोन.
दुपारच्या जेवणाचे कायमचे 12 काय, चांगले 1, 2, 3 आले 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 म्हणून अन्न गरम करणे आणि पुन्हा 5च मिनिटात व्हिजिटला गेले 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 म्हणून पुकारे झाले की गार होणाऱ्या अन्नाकडे गारगोटी नजरेनं बघत बसणं. रंगीबेरंगी संध्याकाळ तर रोजची हरवली. अलबत्या गलबत्यांच्या रडकथा, कुणाचे दमे, खोकले, पित्त, वात हे बरं करण्यात. जगातील यच्चयावत माणूस निरोगी असावा असं वाटणारी ही एकमेव माऊली. पण मग नवऱ्याच्या स्किलचं काय? तसं पाहिलं तर हिल चढताना आजकाल तिलाही धाप लागते. पण तिकडे लक्ष द्यायला तिचा नवरा हौशी असला तरी हौशी डॉक्टर नाही. कंपाऊंडर बिचारा सभ्यपणे सांगून विनवून कंटाळतो. अरे दाराशी गर्दी करू नका, तिकडे जागेवर बसा, म्हणजे इथे जरा हवा खेळेल. मी केस पेपरप्रमाणे एक एक नाव घेतो, पण त्यानं आपलं असं नाव घेणं निदान कोणत्याच ललनेस तरी पसंत नसतं. त्यामुळे त्याचे कुणी केसभरही न ऐकता रेसभरही हालत नव्हतं. केसालाही धक्का न लागता कोणतंच काम होऊ शकत नाही हे इथे प्रकर्षानं जाणवत होतं. कारण हरेक आयांच्या कटीवरली दरेक पोरं सर्वांचे केस, पदर, चष्मे विस्कडत असतात. गर्दीमुळे सर्वात या मंडळींची करमणूक बऱ्यापैकी होत होती. शिवाय आपण रडल्यावर देण्यासाठी चॉकलेटही आयांच्या पर्समध्ये असतात आणि ती अशा वेळी हमखास मिळतात हे न कळणे की ती दूधखोळी नव्हती. त्यानंतर डॉक्टरांच्या लाडक्या जॉनीची भयप्रद एंट्री. हो, नंबरावारी बसलेल्या पेशंटांना कुत्रही विचारत नाही असं उद्या कोणी म्हणायला नको. मातृवर्गाच्या तर अनंत तक्रारी, कारण माताच मुळी अनंत काळची. हा झोपतच नाही, हा फार झोपतो, हा खेळतच नाही, हा फार रडतो, ही खातच नाही, ती दूध पित नाही. 1 ना 2. 1 कच्चे रे 2 शिजेची ना, याची रोज याद करावी असे अनादी अनंत अनुभव. पंढरीच्या वारीसाठी आजकाल डिस्पेन्सऱ्यातून गर्दी. पुढल्या वेळी हार नारळ आणून तरी लवकर नंबर लागेल का काय असं वाटून जातं. ठिकठिकाणी आढळणारे कंपाऊंडर बडवे, औषधांची यादी आणि किमती पाहून हार्टफेल उर्फ पंचत्वात विलिनीकरण, केवळ खिशात नुकत्याच मिळालेल्या कडू अंगाऱ्याच्या पुड्यांमुळे निजधामी पोचण्याची आठवण. नजर फटफटत्या दारावर आणि कान आतील संभाषणाकडे. ऑफिसमधून तडकून तडक परस्पर दवाखान्यात आलेली एक सर्व्हिसवाली लाडीक आवाजात म्हणते, टॉनिक बिनिक सांगावं डॉक्टर, भयानक विकनेस वाटतोय आजकाल. डॉक्टरांनी काय उत्तर द्यावं? टॉनिक बिनिकची जरूरच नाही, लग्न करून टाका ताबडतोब. आजवर डॉक्टर फक्त औषधेच प्रिस्क्राईब करतात, नवरे प्रिस्क्राईब करणारे भुलभुलैये भुलोजी दलाल वेगळेच असं वाटत होतं. डॉक्टर लोक आता हाही साईड बिझनेस करू लागले का काय? इकडे बाहेरच्या गप्पांना भलताच भर आला. ENT कडे कान दाखवायला गेल्यावर कान बघण्यापूर्वी कशी फी मागितली, सर्दी होऊन फट्ट म्हणता शिंकल्याबरोबर टॉन्सिल्स आणि नाकाचं ऑपरेशन. इथे कंपाऊंडरचा इशारा, श्श, जरा हळू, जपून. पण औषधे खळण्याखेरीज काहीच करू शकत नसलेल्या कंपाऊंडरची किसको काय डर? परवा त्या ह्यांचा कुत्रा चावला तर म्हणे कुत्र्यालाच इंजेक्शन दिली. मला बाई राहवलं नाही. मी आपली 14 इंजेक्शनं घेऊन आले. इथे 14 वर्षे वनवास सोसलेल्या सीतामाईसारखा गोड आणि सदा हसतमुख चेहरा. उर्मिलेवर नाटके लिहा, उर्मिलेवर नाटके लिहा. माझी मानसिक उर्मी. स्वतः सिक असल्याचा साफ विसर. आता कान उजवीकडील खुर्च्यांवर बसलेल्या गप्पांवर. शशीला कशा 4 मुलीच झाल्या, अमक्या शिकलेल्याने तमक्या शिकलेलीला कसं टाकलं, ढमकी लग्नापूर्वीच कशी फसली, म्हणजे फसणं अर्थात नेहमीच लग्नपूर्व. गाडा काय, बैलगाडी काय, नेहमी चिखलात फसते. विवाह होत तर सगळा राजरस्ता, तिथेही
खाबड-खोबड, खड्डे-खड्डे असतात. पण गाडीतील कुशनच्या डनलो पिलोवर त्या धक्क्यांची इंटेन्सिटी अवलंबून असते. गप्पा पुढे चालू. यांना ज्युनियर असलेला तट्टू कसा वशिल्याने वर गेला. पण साहेब म्हणजे खरं म्हणजे ह्यांच्याच कामावर कसा खुश. वास्तविक हे ऑफिसची राजकारण, पण बाईल वेडे आणि फाईल वेडे नवरे घरच्या गप्पा ऑफिसात आणि ऑफिशियल घरात सांगतात. त्यामुळे सेलमधल्या साडीसारखा त्यांचा भाव अधनमधनं घसरलेला. अहो काय प्रवचन करतात म्हणून सांगू. MA झालेले चांगले विद्वान गृहस्थ आहेत हो. प्रस्तुत आजीबाई स्वतः एकही बुक शिकलेला नसल्याने MA झालेले सर्व लोक अत्यंत विद्वान अशा अज्ञानानंदात त्या सदैव सदेह डुंबत उर्फ विहार करत असतात. त्याबरोबर काळजीवाहू कौतुक करणारी लेक असल्यावर तर लेकीसह विहार लेक मातुश्रीचे कौतुक करणाऱ्या या लेकीस सासूची ॲलर्जी उर्फ वावडे. एकूणच काय, सगळ्याच मातुश्री. मला सांगा, आम्ही फ्रीज घेतला तेव्हा कुठे होते घरोघरी फ्रीज? आमचा ना अगदी A1 फॉरिन मेक. आता स्वस्त तरी किती झालेत इथं तयार व्हायला लागल्यापासून. इथे व्हायला लागले असं म्हणताना चेहरा आंबट्ट आणि काहीतरी विपरीत घडते असा. काही स्वस्त झालंय हे ऐकायलाही महाग झालेले माझे मध्यमवर्गीय कान टवकारले जातात. फ्रीज स्वस्त झालेत होय, गॉड ब्लेस मी. फिशचा भाव उतरता तर थोडा तरी इंटरेस्ट घ्यावा वाटला असता. म्हणजे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, तसं बँकेतच नाही तर इंटरेस्ट कुठून येणार. कर्जबाजारूपणामुळे इंटरेस्ट घेण्यापेक्षा देणंच पाठ. ते थंडा करणे खाण्याचं कपाट म्हणजे फ्रीज सध्या तरी माझ्या आवाक्या बाहेरचं होतं, म्हणून मला नकोच होतं. म्हणजे कोल्ह्याला सीडलेस आंबट, त्यात फ्रीजमधील तर बहुत खूप. आम्ही आपली ताजं खाणारी ताजी तवानी माणसं. या दिवाळीतली बर्फी त्या दिवाळीपर्यंत असला प्रकार नाही. हा वेळपर्यंत नंबर लावून लावून ह्यांना चाय सिगरेटची सय आलेली असते. हे वैतागून चायला या गर्दीनं खाल्लंय. बसला क्यू. चायला या गर्दीनं खाल्लंय. बसला क्यू, हॉटेलात क्यू, सिनेमा नाटकाच्या तिकिटांना क्यू, नटांची तर साऱ्यांची सध्या चैन चंगल. अहो यातलं काही अगदी तुमच्या आमच्यातलं. काल परवापर्यंत एक शिंगल आणि 4 मिनारवाले. पण आज तिकीट लावून हसवतायत, रडवतायत. सगळे पैशाचे खेळ. म्हणजे क्रिकेटसारखे राजबंसी खेळ पाहायला सुद्धा भलं मोठं तिकीट, तेही ब्लॅक मार्केटने. त्यानंतर चेंज ऑफ क्राऊड म्हणून आमचे समोरचे कॅफेत पलायन. येऊ म्हणे पुन्हा पूर ओसरल्यावर. अगदी काही मरायला टेकलो नाहीत. चहाच्या तलफेने मात्र मरायला होतंय. तरी पण जाता जाता शेजारील UPN बाईला आता येते 5 मिनिटात म्हणजे पुन्हा नंबर कायम ठेवण्याचा वरचष्मा वगैरे हसत खेळत हिंदीत सांगून यमुना काठी कॅफे ताजमहालची वाट किंवा वे पकडणे. यांच्या बत्तीशीप्रमाणे अर्थात तिथेही क्यू. पाव डझन पिल्लांसमवेत एक घाऱ्या डोळ्यांचा गड्डा नवऱ्यासह निवांत खाण्याचा अड्डा टाकून बसलेला. माझ्याकडे तिचे गिल्टी कटाक्ष, कारण तिला वाटतं माझा डोळा तिच्या रिकाम्या होणाऱ्या टेबलावर. पण नाही बाये, खा, सावकाश खा. दे पकोड्याची ऑर्डर दे. वेटरला वेळ नाही, मी आणू का? मी दमानं दम खाणारी दमदार बाई आहे. अर्थातच आमची वारी डॉक्टरांकडून कॅफेकडे आलेली असल्यामुळे मी फक्त साबुदाण्याची खिचडी हा प्युअर होमिओपॅथिक पदार्थ खाऊन भूक किंवा बिल भागवते. हॉटेलातल्या गर्दीवरून सहज आठवलं, एकदा एका हॉटेलात इतकी गर्दी झाली की वेटिंग फिस्टवाल्यांची रांग पार बाहेर येऊन थडकली. तेवढ्यात आत ओरडा झाला की डोशाच्या घडीत भाजी बहाद्दर
उंदीर निघाला. ताबडतोब क्यू पांगू लागला. पण तेवढ्यात कोणीतरी बघूया तो घडीचा उंदीर अशी टूम काढल्यानं पुन्हा क्यू डबल झाला. बसच्या क्यूचं तंत्र आणखीनच वेगळं असतं. एकाच स्टॉपवर येणाऱ्या 10 जणींपैकी कुठलीसाठी उठून चटकन उभं राहायचं हा निर्णय टू बी ऑर नॉट टू बी यापेक्षाही महत्वाचा आणि फटदिशी घ्यावा लागणारा. इथं थांबणं म्हणजे जन्मल्याबरोबर यमाच्या क्यूत थांबणं. पुन्हा भरल्या पोटी खाण्याच्या क्यूतून दवाखान्याच्या क्यूत सामील. फटफटत्या दारापलीकडील आणि अलीकडील चेहरे कमी जास्त किंवा क्वचित बदललेले. माझी तीक्ष्ण नजर भाल्यासारखी युपियन बाईकडे. म्हणजे माझा नंबर अजून यायचा आहे तर. शेजारची बाई रिस्टवॉचकडे बघत, हा असाच उशीर होतो बघा इथं आलं की. परवा तर अहो मी तपासणीसाठी टेबलावर चढले आणि दिवे गेले. डॉक्टरांचा हेवा करण्याचं कारण नव्हतं, कारण बाई फारशी सुंदर नव्हती. आतही तुफान गप्पा. डॉक्टरांच्या एनर्जीची कमाल. आतले पेशंट खुर्च्या सरकवून उठल्याचा हायसा आवाज. पण हाय, पुन्हा अर्धा तास. पथ्य सांगताय खरं डॉक्टर, पण ह्यांना अगदी नजर कैदेतच ठेवायला हवं. तळलेला मासा ह्यांना इतका आवडतो म्हणून सांगू. म्हणजे इतका आणि अगदीच्या अलगद उच्चारावरून मंडळी गोवेकर. आम्ही फक्त म्हटलं होमिओपॅथिक खिचडी खाऊन आलोय हे लक्षात असू द्या. बाई पदर सावरून वळणार तोच भैयांचा स्वर लागतो. हिची सतार आली बरं का डॉक्टर. कर्म त्या डॉक्टरांचं आणि आमचं. मागे राहिलेल्यांचं डॉक्टर बहुतेक स्टेथोस्कोप लावूनच बारकाईने यांची सतार ऐकत असावेत. त्यानंतर मिरजेहून सतारी कशा आघाडीतूनच येतात. केवढी रिस्क. म्हणजे निदान यासाठी तरी बर्थ कंट्रोल करायलाच हवं गप्पांचंही. आणि तुटलीच एखादी तार तर नतार म्हणून सखीसह तालावर वाजवावे. घ्या म्हणजे डॉक्टर यातही तज्ञ. एकदम जाम काम. आता मात्र आपला नंबर. आम्ही दोघं एकमेकांकडे अमेरिका सापडल्याच्या चेहऱ्याने बघतो आणि फटफटत्या दाराकडे धाव घेतो. पण तेवढ्यात खोलीच्या दुसऱ्या दारानं डॉक्टर अंतर्धान. बहुतेक हा कधी काही कोणी इंडोर जादूगार संत वा बुवा यांचा गुरुमंत्र. खोलीत फक्त इकडून आणि मी. ते नको ते औषधी वास आणि तो नको इथला एकांतवास. मधून मधून सरकत्या पडद्याआडून पुढे घुसू पाहणाऱ्या 2 सुंदर स्त्री पेशंटांचे आलटून पालटून घुंगटकेपट खोल. मध्येच पलीकडच्या खोलीतून तपासून आलेल्या ललनेचे त्याच खोलीत घुसून आमच्या गोड संवादाच्या आणि स्वतःच्या पोटपट्ट्यासह सगळ्या नाड्या आवळणे. म्हणजे दुसरीकडे जागाच नसते. आमची ती दखलही घेत नाही. इतकी मी काल पाहिले ते स्वप्नकडे ह्याच्यातच चूर असते. यांचे किलकिले डोळे फळ्यांवरील औषधांकडे. मी हसून हसून चक्क लालबुंद आणि निरोगी. तेवढ्यात बाहेरून घुंगटकेपट खोल यांच्या पडदानशीन ढुसण्या आणि शिव्या. आमच्या एकांत कोठडीचा मत्सर. दुसरं काय. हे म्हणतात, हा हा पुरे किती हसतेस, डॉक्टर येतील, जरा रुग्णासारखा चेहरा कर बघू. मी चिमटा घेऊन म्हणते, तुम्हीच जरा रुग्णपतीसारखा करा. सारखे त्या घुंगटकेपटकडे बघून खोल निश्वास सोडताय. तेवढ्यात डॉक्टर दत्त म्हणून येऊन उभे ठाकतात. सामोरी बसले. नाडी, स्टेथोस्कोप, नाक, जीभ, सगळे सोपस्कर अपुरे म्हणून वर घसा ढवळायला चमचा. दमा असावा. डोंबलाचा दमा. अहो हसून हसून दम लागलाय मला. खरं तर मला दमा आहेच, पण ते डॉक्टरांच्या तोंडून कळाल्याने नाकात दम. म्हणजे इतका वेळ गुमान दमानं घेऊन नंबर लावला त्याचंही फळ. पण नाही, एवढ्यात भागत नाही. ब्लड रिपोर्ट पाहिजे. रोगनिदान आणि ब्लड रिपोर्ट यांचं अगदी रक्ताचं नातं. मग दुसऱ्या दिवशी त्या रक्तपिपासू खाटकाकडे यात्रा. ते बहाद्दर बोलायलाही महाग. रक्त काढण्यासाठी त्यानं खुणेनंच माझं बोट मागितलं.
एखादा हुशार किंवा रसीलाही माणूस म्हणता, बाई डावा हात द्या. उजवा कामाचा. पण कसं काय? माझा उजवाच हात घेऊन खस्स दिशी तो सुई खुपसू लागला. इकडनं चाणाक्ष असायचे. माझ्यावर अजूनही पूर्वीसारखीच नजर. वास्तविक जाड देह, जाड चष्मा, यामुळे मी सर्वस्वी सेफ आणि सर्व नरवर मला बंधुतुल्य, आणि मुख्य म्हणजे मीही त्या सर्वांस भगिनीवत. मग यांचे सल्ल्यानुसार मी धाईने सोडून बाये ॲक्शन केली. डॉक्टरवर ॲक्शन घेतल्याच्या थाटात. प्रेमाचा रिपोर्ट निदान एका दृष्टिक्षेपात भुरकन मिळतो. अर्थातच सेंट आणि प्रेम दोन्ही भुरकन उडते हा भाग वेगळा. पण हे रक्तबिक्त रिपोर्ट म्हणजे 2-4 चक्रा आणि खिशाला चाट. म्हटलं निदान 4-2 साहित्यिक पेशी सापडल्या चुकून माकून तरी धन्य होईन. रक्तरंजित डॉक्टरांशी तसं माझं वाकडं असण्याचं काहीच कारण नाही. जनरल प्रॅक्टिस काय सगळेच करतात. अशा यौगिक विचाराने बापडा या फंदात पडला असणार. एरवी कोण सुखासुखी कोणाच्या नाही नाही त्या गोष्टी तपाशीत बसलंय. मात्र 100 तोळ्याने तोलून बोलणारा डॉक्टर आमच्या एका जुन्या करड्या डॉक्टरांची याद दिलावून गेला. यमासारखे कोरड्या ठाक कर्कश आवाजात बोलणारे, पाणी पिते की नाही भरपूर, कमीत कमी 2 शेर पाणी हिच्या पोटात जायलाच हवं रोज. म्हणजे तेवढ्या तापातही मी बरळले होते. तुम्हीच प्या त्यातला शेरभर, म्हणजे आवाज जरा ओला होईल. आणखी या डॉक्टरचा नसता ताप म्हणजे तोंडात मारल्यासारखं टेम्परेचर तोंडात नॉर्मलवर आलं पाहिजे तेव्हा कुठे उठायला परवानगी. त्यानंतर पातळ भात, इग बाई. शिवाय रोज टेम्परेचर चार्ट लिहिला पाहिजे. आता बघा, मी स्वतःच आजारी, आई बापडी घरात एकटी, आणि तो चार्ट ऑडिट करायला काय पेड चार्टर्ड अकाउंटंट ठेवावा आम्ही? थर्मामीटर तरी किती जोरात झटकायचं, वाटायचं सगळा पारा सांडून जाईल आणि ह्यांचा पारा पुन्हा वर चढेल. त्यानंतर एकदा एका मैत्रिणीच्या दुखण्याच्या वेळी मला आमच्या सध्याच्या ऑलराऊंड भल्या डॉक्टरांचा शोध लागला. साड्या जशा ठराविक दुकानातून टिकाऊ, किफायतशीर दरात आणि रंगाबाबत गॅरंटेड मिळतात, तसंच किफायतशीर दरात औषध देणारे, आपणास टिकाऊ व गॅरंटीड बरे करणारे ठराविकच डॉक्टर असू शकतात, हे तेव्हा मला प्रथम कळलं. वैद्यराज खरे म्हणजे या शास्त्राचे मूळ मालक. पण बापडे, आता पोट भाडेकऱ्यासारखे पोट माळ्यावर राहूनही पोट भरायला महाग. अर्थातच वैद्य म्हणजे बिकट वाट वहिवाट, धोपट मार्ग सोडायला लावणारे. नुसते तपासणीसाठी जायचं तरी अंशपोटी. शिवाय नावडतीचे मीठ आळणी, तसे ते नावडते काढे निकाढे सुरू झाले की प्रथम मीठ बंद. लेह चाटणे म्हणजे तर रामारामा. काय काय असेल त्यात, गोमूत्र, घोड्याचं लीद, बकरीच्या लेंड्या. त्यामुळे आजकालच्या झटपट रंगारी मंडळींना हवेलंडी आणि पैसापडी उडवणारे डॉक्टर्स परवडतात. पण कधी कधी मात्र या समस्त डॉक्टर जमातीबद्दल सहानुभूती आणि कीव दाटून येते. अहो ऐन पहाटे साखर झोपेची वेळ म्हणू नका, अक्षी कुक्षीची वेळ म्हणू नका. स्वरवेलेस केव्हा धडका बसतील नेम नाही. कुणी केव्हाही उठावं, डॉक्टरला उठवावं आणि त्याच्या झोपेचं खिमा खोबरं करावं, हा विधी संकेतच. एकदा तर एक पुरुष म्हणे, ऐन दुपारी, म्हणजे ऐन दुपारी एकटी अशी ती पत्नी नसताही, हा बाका प्रसंग. तर प्रसंग नेहमीच बाका, जसा अपघात भीषण, कृत्य घातपाती, व्रात्य काट्टी पोट्टी, नवरे आज्ञाधाड. तरी पण उग आपला मानेला वळसे देऊन हे ना इकडची काडी तिकडे करायची नाही. तर एवं गुणविशिष्ट एक पुरुष ऐन दुपारी पळता भोई
थोडी तोंडाला फेस, कंठात लकवा आला असा. आला तो थेट डॉक्टरच्या पायागती चरणकमलावर कोसळला. त्याची बायको म्हणे सिरियस होती. सिरियस म्हणजे काय ते डॉक्टर तिला तपासून घरी आल्यावर कळलं. आणि डॉक्टर पत्नीस हसताभुई थोडी झाली. त्या बुवानं म्हण रद्दीवाल्याला देण्यासाठी सकाळी सकाळी इमाने इतबारे रद्दीचे गठ्ठे एकावर एक रचून ठेवले होते. सुट्टीचा दिवस, जेवण आणि सगळेच जरा जास्त झालं होतं. अशी ती ऐन गारेगार दुपार रद्दीच्या सर्वात पुढील गठ्ठ्यावर गुबगुबीत पांढरा बोका शेपटी फुलवून निवांत बसला होता. अशी ती ऐन गारेगार दुपार आणि रद्दीच्या सर्वात पुढील गठ्ठ्यावर गुबगुबीत पांढरा बोका शेपटी फुलवून निवांत बसला होता. बाईसाहेब चहा करायला म्हणून ज्या उठल्या त्या बेशुद्धच पडल्या. तिला वाटलं म्हणे पांढरा वाघच दारात येऊन बसलाय. कालच कुठेच वाचलं होतं, पिंजऱ्याचे बोल्ट उघडे राहिल्याने वाघ नागरिकांच्या शिस्तीत गावात फिरू लागला. पण त्या माऊलीच्या मनाला शिवलं नाही की वाघ असा दारात येऊन स्वस्थ बसेल का, तोही ऐन दुपारी. दारादाऱ्यातल्या झुंडीचा गार्ड ऑफ ऑनर न स्वीकारता. वाघ झाला म्हणून तो काय असा रजिस्टर्ड मॅरेजवाल्यांसारखा गुपचूप गृहप्रवेश करील? चांगला वाजत गाजत आरोळ्या किंकाळ्यांच्या गगनभेदी तुताऱ्या फुंकत तो येणार. पण बापडा नवरा तरी काय करणार? बायको का बेशुद्ध पडली होती ते ती शुद्धीवर आल्याखेरीज त्याला तरी कसं कळावं? बरं, शुद्धीवर आल्यावर तरी गप्प बसावं का नाही? पुन्हा आणखीवर हे पहा, पुन्हा त्या गरग्याच्या बोक्याला या रद्दीवर आणून बसवा. तुम्हाला आणि या डॉक्टरांना सुद्धा दिसेल पांढरा वाघ. आणि मी म्हणते द्यायचीच होती रद्दी तर सकाळीच का नाही देऊन टाकली? उतार करासारखं प्रदर्शन मांडून ठेवलं आणि मला बेशुद्ध पाडलं. नवरा कपाळावर हात मारून म्हणतो, होय होय माझे आई, चुकलंच. दिसला असेल पांढरा वाघ, पण आता पुन्हा गरग्याचा बोका नको. म्हणजे पुन्हा पळापळ, पुन्हा तोंडाला फेस, पुन्हा डॉक्टरांची झोपमोड. त्यामुळे डॉक्टर लोकांना निद्रानाश जडत असेल याची आम्ही कधी काळी दखल तरी घेऊ का? एकदा असं जवळच्या एका खेड्यातून एक माणूस धापा टाकीत आला. एक बाई म्हणे अडली होती. मजल दरमजल करीत डॉक्टर थोडी स्वतःची गाडी, थोडी बैलगाडी आणि बरीचशी पदयात्रा करीत जाऊन पोचले. सर्व व्यवस्थित पार पडलं. बाई मरणाच्या दाढेतून सुटली. दुधात केशर म्हणजे मुलगाही झाला. डॉक्टरचे पाय दाबून धरण्यात आले. अर्थात यामुळे बिल उशिरा मिळणार हे स्पष्टच. बिल उशिरा मिळणार हे स्पष्टच. डागदराला चहा पाणी करून शानी त्याला त्याच्या गाडी पावेतर पोचवण्यात आलं. घरी येऊन झोपेपर्यंत रात्रीचे 2:30 वाजले. तोच पुन्हा 3 वाजता दारावर धडका. आता बाईचं काही आडलं नडलं नव्हतं, पण त्याच खेड्यातल्या दुसऱ्या एका बाईनं 3-4 सुयाच गिळल्या होत्या म्हणे. हातोहात टाकोटाक ती दुसऱ्याचे कपडे शिवायची. मिशीन कुठली हो, ओटात धरल्या त्या पार पोटात शिरल्या. आता एकदम 3-4 सुया ओटात तरी कशाला धराव्या? आणि अष्टभुजेसारखी एकदम 7-8 अंगडी टोपडी रातोरात कशा पायी शिवावीत? कदाचित त्या आडलेलीच्या लाडक्यासाठी असतील. देवाचं देवाच ठाऊक. पण नोकराकरवी तो निरोप ऐकताच डॉक्टरांनी डोक्यावर रग ओढून फरमावलं, डॉक्टर मेला असं त्याला सांगा. आता तासापूर्वी डॉक्टर त्याच खेड्यात होता. तेव्हा काय हिला सुया टोचत नव्हत्या का? डॉक्टर आणखी सुया देईलशी धास्ती वाटत होती. बहुतेक आडल्या बाईच्या नडल्या नवऱ्याने आपल्या तिची सुटका त्या डॉक्टरने कशी जंक्शन केली याचं तमाखूवत गोळीबाज वर्णन केलं असावं. आत्ताच हे नाही का गेलं, भेटलंच वाटतं तुला गाडी. डॉक्टराची गाडी बहुधा त्याला सर्कशीतली वाटली असावी. फर फुस फुस फटफट बंद. त्यामुळे तो सुयावालीचा घरगडी जीव खाऊन त्या दिशेनं पळ सुटला असावा. बरं तर बरं, वेळ ऐन मध्यरात्रीची होती. एरवी डॉक्टर झोपलेत, घरी नाहीत वगैरे आतल्या निरोपांना चिवट पेशंट दाद देत नाही. फटीफटींना गजागजांना डोळे लावून
डिटेक्टिव्हगिरी करण्यात येते आणि डॉक्टरांचं खाजगी आयुष्य अशा रीतीने संपुष्टात. चिवट पेशंट्सची दवाखान्यातही तीच तऱ्हा. परत गेलं तरी माघारी फिरून नाही ते प्रश्न विचारून डॉक्टरला भंडावून सोडतात. पण स्थितप्रज्ञ डॉक्टराची उत्तरे नेहमीच चुरचुरीत, पाणीपुरीच्या पुरीसारखी सदा सर्व काळ गुटगुटीत. आता थोडी पोळी वगैरे खायला हरकत नाही ना? हो हो, अगदी पूर्णाची गुळाची खव्याची. जरा थोडी हालचाल, बाहेर बिहेर गेलो तर चालेल ना? चालेल चालेल, मात्र हालचाल योग्य दिशेने, अभ्यास सांभाळून. जिना बिना चढला तर चालेल ना? चढून पहा, दाब बीप लागली तर चढू नका काही दिवस. चढेल तो पडेल आणि पडेल तोच चढेल, हे राजकीय धोरण नीट लक्षात ठेवा म्हणजे झालं. सर्जन हा मात्र एक आगळाच सर्जनशील कलावंत. सज्जन वा संत ही विशेषणही त्याच्या मागे पक्की. काही काल पेशंटची संजीवन समाधी, बेमालूम अस्तर घालणारा, दुर्धर घट फोडून फाडून स्पेअर पार्ट्स ठिकठिकाणी चपखल बसवणारा, आपलेच इकडचे कपडे काढून तिकडे जोडणारा, यांच्या रूम्समध्ये म्हणजे एकदम स्पेशल स्टॉप. इथंच कायम घर करून राहावं हा विचार बाळंतिणीच्याही मनात घर करायला लावणारा. सार्वजनिक डॉक्टरांपेक्षाही इथली गर्दी अविरत, कारण रूम प्रायव्हेट. आवजाव पेशंट तुम्हाला. खरे तर बाळंतिणीची चहा पाण्याची वेळ असते, पोरांना पाजण्याची वेळ असते, कुणा बेड रिडन वाल्यास भांडं हवं असतं. पण ही गुल हौशी गर्दी साऱ्यांना पुरून उरणारी. शिवाय आम्ही एकदाच येऊन गेल्याचा आनंद चेहऱ्यावरून धबधबत. असो, काही असलं तरी माणसातलं प्रेम अटळ आणि अगाध. प्रेम आलं म्हणजे हेही आलंच. अगं बाई, 4.5 पाऊंड का? म्हणजे आता जपूनच वाढवायला हवं. आमच्या मिनीचा ना चांगला 8.5 पाऊंडाचा होता. अर्थात 4.5 वालीच्या मातृदेवतेचं वजन खरक्कन 8.5 पाऊंड उतरलेलं. लाल दिसतोय, सावळा होणार, नाक कसं वडिलांसारखंच पसरट आहे. त्यानंतर सदरहू डॉक्टरांचे बिलही कसं पसरट येतं. इथपर्यंत हळूहळू संभाषण घसरतं. पुन्हा शेवटी अगदी निघताना, फार बोलू नका हो, जपा, असा विनामूल्य सल्ला. हाच सल्ला काय तो विनामूल्य मिळू शकतो. फिजिशियनचा म्हणजे उंची, मध्य आणि वस्त्र याप्रमाणे ही खास उंच आणि उंची जात. फॅशनेबल फोटोग्राफर प्रमाणे यांचा फक्त गळ्यातील स्टेथोस्कोप सर्व स्नॅप्स झटपट घेणारा. बाकी खोलीत कुठे औषधालाही औषधं नसतात. सर्जनची वाट दाखवणारा सल्ला म्हणजे कमीत कमी 100 रुपयांचा खड्डा. अशाच एका दी ग्रेट नर्सिंग होमच्या पायऱ्या उतरता उतरता पायरी सोडून वागल्यामुळेच की काय, मधली एक पायरी चुकवून मी पडले आणि खोड मोडावी तसं माकड हाड मोडलं. तत्क्षणी प्रतिज्ञा केली की डॉक्टरांची पायरी म्हणून चढायची नाही. तरी पण ताबडतोब हाडांच्या डॉक्टरीची पायरी चढावीच लागली. पेशंटली हाडी माशी खेळलेला हा धडमधडवेपणा कमी तरी कधी होणार? वय परतवे. मला वाटतं म्हातारपणी पुन्हा तारुण्य गेल्या वाटेनं परत येत असावं. वय परतवे. केस रुपेरी झाले की प्लास्टिक जरतारी पातळे नेसावीसं वाटू लागतं. सूनबाईची रंगीबेरंगी फुलांची छत्री देवाला जाताना मिरवावीशी वाटतं. ओव्हन एवढा ओव्हल करून एवन दिसतोयच्या समजुतीत न झेपणारी वेणी घालावीशी वाटते. बोला डॉक्टर, याला काही औषध आहे का हो? स्वभावाला, वार्धक्याला. चोरटं सोनं नेमकं डिटेक्ट करणारी यंत्र आणि डिटेक्टिव्ह आहेत, पण नेमकं वय शोधून काढणारी जाऊ द्या. नेमके रोग तरी डिटेक्ट करा म्हणजे मिळवली. नाहीतर करायला गेला गणपती आणि झाला मारुती. एका बाईच्या पोटात
म्हणे वाटला अल्सर आणि शेवटी रडून उठलं पोर. आता माझे तर हे फ्रॅक्चर, काही दिवस तरी हालता यायचं नाही. दवाखान्यातील त्या अगाध करमणुकींनाही मुकावं लागणार. औषधा वाचून खोकला जाणं आणि औषधा वाचून डॉक्टरची पायरी उतरणं दोन्हीही सारखंच आश्चर्यकारक. पाहू आता पुढचं पुढे. नवी विटी नवा राज, तसं नवी बाटली नवा रोग. पण डॉक्टर मात्र हेच, असेच मुरब्बी मोरावल्यासारखे गुणकारी. ही कथा इथे समाप्त झाली. पुढची कथा आपण पुढच्या भागात ऐकूयात.